नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा प्रेक्षकांचे एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहे मी IAS होणार या अभियानाचे प्रमुख, ज्यांनी हे अभियान अमरावतीमध्ये सुरू करून अमरावतीच्याच नव्हे तर संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र आणि देशातील विविध कानाकोपऱ्यात जी चळवळ उभारली त्या चळवळीचे जनक माननीय प्राध्यापक श्री नरेशचंद्रजी काठोडे सर नमस्कार. मनपूर्वक स्वागत. आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या प्रश्न, माझे प्रश्न आणि तुमचं उत्तर या संवादातून आपण विद्यार्थ्यांसाठी काही देणं जे लागते विद्यार्थ्यांना, कारण देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे, जे देणं लागते ते देणं ह्या संवादातून आपण देऊया. तर सर, तुम्ही हे चळवळ सुरू केली मी IAS होणार, आणि ते पण 1 रुपयात, हे कसं सुचलं तुम्हाला? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे मनापासून अभिनंदन करतो की आपण आपल्या माध्यमातून ही बातमी सर्वदूर पोहोचत आहे. आज माझे मित्र आणि प्राचार्य रामदास चौरे, जे विचारवेध साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आहेत, ते पण या ठिकाणी आहेत. राजन सर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याजवळ जे जे चांगलं आहे ते लोकांना आपण दिलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये ते म्हणतात की मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, माझे काम माझ्यानंतर कोण करेल? कोणीच उत्तर दिलं नाही. हॅलोजननं उत्तर दिलं नाही, ट्यूबलाईटनं उत्तर दिलं नाही. एक विनंती पणती म्हणाली, भगवान मी माझ्या परीनं प्रयत्न करेल. त्या पणतीसारखं मी काम करत आहे. आमच्या विदर्भातला, मराठवाड्यातला हा जो शेतकरी वर्ग आहे की फुलवाल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, फुलवाल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे. आम्ही जन्मलो मातीत, किती होणार गा माती, खापराच्या या दिव्यामध्ये कधी पेटणार बाती. मला असं वाटलं की शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, गरिबाचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे. आणि म्हणून मी 25 वर्षापूर्वी मिशन IASची स्थापना केली. त्या माध्यमातून मी मुलांना फक्त 1 रुपयामध्ये, म्हणजे त्याने वर्षाचे 365 रुपये भरायचे, त्याला पुस्तकं फुकट, टेस्ट सिरीज फुकट, ग्रंथालय फुकट, अभ्यासिका फुकट, ह्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. आणि आज या 25 वर्षामध्ये माझ्याबरोबर जवळपास 373 कलेक्टर आहेत. मी संपूर्ण भारतामध्ये 17,178 वर्कशॉप घेतलेले आहेत. आणि IASवर मी साधारणपणे 73 पुस्तकं लिहिलेली आहेत. आपल्या लोकांना माहीत नाही की IASची परीक्षा मराठी भाषेत देता येते. नंबर 2, IASच्या परीक्षेला बसायला फक्त 35% मार्क्स पाहिजे. IASची पहिली परीक्षा पास व्हायला फक्त 25% मार्क्स पाहिजे. आणि प्रश्न कोण्या वर्गातले येतात? 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी. पहिल्या परीक्षेला 12वी नंतरचा कोणताही प्रश्न येत नाही. आणि प्रश्नाची उत्तरं दिलेली असतात, फक्त तुम्हाला टिक मार्क लागते, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. तर हा मेसेज सर्व दूर पोहोचावा यासाठी मी कमीत कमी दिवसाला 5 कार्यक्रम घेतो. आज देखील मी नांदगावला आलेलो आहे. इथून मोर्शीला जाणार आहे, मोर्शीवरून गुरुकुल मोजरीला जाणार आहे, गुरुकुल मोजरीवरून कलेक्टर ऑफिसला आज स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आहे. त्यानंतर शेवटचा कार्यक्रम रात्री 9 वाजता जवाहर नवोदय विद्यालयामध्ये संपणार आहे. अच्छा, तर सर या संदर्भात आता मराठी मुलांमध्ये किंवा महाराष्ट्रातील साधारणतः मुलांमध्ये असा गैरसमज असतो, MPSC देणार काय, अभ्यास तरी होते काय, ही न्यूनगंडता असते. आणि बरेचसे विद्यार्थी असे असते ते पालकांना सांगतात, पण पालकांना ती परीक्षा एकदम खूप अशी मोठी वाटते. त्यामुळे पालक म्हणते, बाबू हे 10वी 12वी शिक, आपलं ग्रॅज्युएशन कर प्लेन आणि कामधंद्याला लाग. तर हे जे डोक्यात पालकांच्या जे आहे, किंवा हे काम आपलं नाही, MPSC परीक्षा आपल्या मुलाचं काम नाही, हा गैरसमज, याबद्दल काय सांगा? सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास महत्वाचा असतो. हे दणकट माझे बाहू, हे दणकट माझे बाहू, हे मजबूत दोन्ही पाय, असताही निदळी छाती, उन्हे मला हो काय, उन्हे मला हो काय. आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबे से उछालो यारो. आम्ही दुसऱ्या वर्गापासून ट्रेनिंग देतो मुलांना. 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी. आम्ही दुसऱ्या वर्गाचं IASचं पुस्तक तयार केलं. 3रीचं केलं, 4थीचं केलं, 5वीचं केलं, 6वीचं केलं, 7वीचं केलं.
मी भारतातला पहिला प्राध्यापक आहे की ज्यानं दुसऱ्या वर्गापासून IASचं ट्रेनिंग देणं सुरू केलं. आपला जो ग्रामीण भागातला मुलगा आहे त्याच्या मनामध्ये न्यूनगंड आहे. त्याला वाटते की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर हे शेतकऱ्याचा मुलगा तर तुला अभिमान असला पाहिजे. तुझे वडील अन्नधान्य पिकवतात म्हणून शहरातले लोक जिवंत आहेत. शेतकऱ्यांनी जर अन्नधान्य पिकवणं बंद केलं तर लोक काय मोबाईल खातील का, उपाशी मरतील. म्हणजे हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि थोडंसं काय केलं पाहिजे की ग्रामीण भागातली मुलं पहा, IASचा निकाल लागतो ना तेव्हा पुण्याचा मुलगा कलेक्टर नाही होत, मुंबईचा मुलगा कलेक्टर नाही होत, मुलगा ग्रामीण भागातला होते. तुम्ही तुकाराम मुंडेंचं उदाहरण घ्या किंवा पल्लवी चिंचकडेचं उदाहरण घ्या किंवा रमेश घोलपचं उदाहरण घ्या. हे ग्रामीण भागातले मुलं आहेत आणि झोपडपट्टीत राहणारी मुलं आहेत. आता तर परवा अमरावतीची एक पोस्टमन मुलगी रसिका मुळे कलेक्टर झालेली आहे. तर कॉन्फिडन्स पाहिजे. यासाठी थोडंसं शैक्षणिक वातावरण, जसं आता आमचे मित्र राजन देशमुख आहे, त्यांनी खूप वर्षापूर्वी इथं सार्वजनिक वाचनालय काढलं. त्या ग्रंथालयाच्या माध्यमातूनही काही मुलं पास झाले. तर कॉन्फिडन्स पाहिजे आणि स्वतःचं व्यक्तिमत्व तत्पर, तेजस्वी आणि तपस्वी बनवलं पाहिजे. आणि तो कलेक्टर नाही होणार, डेप्टी कलेक्टर होईल, तहसीलदार होईल, नायब तहसीलदार होईल, पटवारी होईल, ग्रामसेवक होईल. आणि समजा काहीच झालं नाही पण जेव्हा तो IASची तयारी करते तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं होईल की तो कुठल्याही क्षेत्रात गेला तर यशस्वी होऊ शकेल. आणि आम्ही हे अंकुर लावलेलं आहे आणि या 25 वर्षामध्ये या अंकुराचा आता वटवृक्ष झालेला आहे. सर बरोबर आहे. तर या संदर्भात अजून एक प्रश्न आहे माझा की अनेक मुलं MPSCचा अभ्यास करतात, त्यांचं वय जवळपास निघून जातं आणि ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर ते ना इकडे व्यवसायाच्या कामी पडते, ना शेतीच्या कामी पडतात, ना आणखी कोणत्या कामी पडतात. तर आईवडिलाचा हिरमोड होतो आणि त्या मुलावरही खूप त्याचंही खूप डिप्रेशनमध्ये तुमचा प्रश्न समजला मला की पण आता मुलांचं कसं होते किंवा आई वडिलांचं काय होते. मुलगा ग्रॅज्युएशन होईपर्यंत तो स्पर्धा परीक्षेकडे ढुंकून पाहत नाही. बरोबर. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागतो. आता आमच्या वेळेस मुलं BA करायचे, BSc करायचे, BCom करायचे, मग B.Ed करायचे, M.Com करायचे. माझं म्हणणं आहे की तुम्ही मुलांना जास्तीत जास्त तो BA पार्ट 1ला असताना, BSc पार्ट 1ला असताना, BCom पार्ट 1ला असताना त्यानं तयारी केली पाहिजे. कारण की 2 वर्ष लागतात आणि आंतरिक पाहिजे इच्छा. म्हणजे जे मोटिवेशन पाहिजे ना ते मनापासून पाहिजे. म्हणजे तुमच्या हृदयापासून तळमळ पाहिजे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की तू तुझ्या आईकडे पहा, तुझ्या वडिलांकडे पहा, त्यांच्या अंगावरचे कपडे पहा. अजूनही आपण पाहतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये जशी पाहिजे तशी सुबत्ता आली नाही. मुलांनी सुरुवात लवकर केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जास्तीत जास्त 4 चान्स मध्ये जर तो MPSC नाही झाला. दुसरं महत्त्वाचं गोष्ट की मुलांना आपण वळण लावलं पाहिजे की कोणतंही काम आपण आता पाहतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी पोरगी देत नाही. तर मला एक सांगा की जो सधन शेतकरी आहे तो सधन शेतकरी आज चांगलं उत्पन्न काढत आहे. त्या सधन शेतकऱ्यांना हा मुलगा कलेक्टर नाही झाला तर तो चांगल्या प्रकारे शेती करू शकेल, कुठल्याही प्रकारे कुठला दुसरा व्यवसाय करू शकेल. आता आम्ही गुजरातमध्ये जातो, राजस्थानमध्ये जातो आम्ही किंवा बिहारमध्ये जातो, उत्तर प्रदेशमध्ये जातो. तिथल्या मुलांना लाज नाही वाटत. आपल्या मुलांना जर गुपचुपची गाडी लावायला लावली तर त्याला जरा कमीपणाचं वाटते. छोटं काम केल्यामुळे माणूस कधीही लहान होत नाही. आपली आई आहे, आपले सगळं हागणं मुतणं करते, त्यामुळे आपली आई लहान थोडीच होते. तर मुलांना लहानपणापासून स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुलांनी 10वी 11वी 12वी पासूनच अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. मी जेव्हा बिहारमध्ये जातो, उत्तर प्रदेशमध्ये जातो आणि 5व्या वर्गातल्या मुलाला विचारतो बेटा क्या बनना चाहते हो, तो म्हणते कलेक्टर. क्या बनना चाहते हो, कमिशनर. क्या बनना चाहते हो, DSP. महाराष्ट्रात येतो, मुलांना विचारतो काय व्हायचं आहे, डॉक्टर. काय व्हायचा, इंजिनियर. काय व्हायचा, मास्टर. इन मीन 3. अरे एका कलेक्टरच्या हाताखाली कितीतरी डॉक्टर काम करत असतात, कितीतरी इंजिनियर काम करत असतात, कितीतरी शिक्षक काम करत असतात. मुलांना तुम्ही मोठी स्वप्न दाखवा. अब्दुल कलाम रेल्वेमध्ये पेपरचे गठ्ठे काढत होते, पण राष्ट्रपती झाले. आपले विजय भटकर शाळेमध्ये जायला सायकल नव्हती, 10 किलोमीटर पायी जायचे, आज सुपर कॉम्प्युटर बनवला आहे. आमचे
शेजारचे मित्र आमचे रामदास चौरे किरकोळ काम करत होते. मी देखील रस्त्यावर डबल रोड संत्री विकत होतो, पण प्राध्यापक झालो, मिशन आयचा डायरेक्टर झालो. म्हणजे खचून जाऊ नये. शृंखला पायीच असू दे, शृंखला पायीच असू दे, मी गतीचे गीत गाईन, दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही. खचून जाऊ नका मित्रांनो. व्हेअर देअर इज विल देअर इज वे. तुम्ही कोणताही म्हणजे तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे, आणि ती इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर तुम्ही तुमचा मार्ग चांगल्या रीतीनं हे करू शकता. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला असं वाटतं की चांगला बंगला असला, चांगली गाडी असली म्हणजे माणूस सुखी आहे का? नाही, त्याला समाधान असलं पाहिजे. आज झोपडीमध्ये राहणाऱ्या, साध्या कौलारू घरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जे समाधान आहे ना, ते 5 मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या ठिकाणी नाही आहे. आणि माझा नंबर आहे 9890967003 आणि माझा पत्ता आहे प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे, जिजाऊनगर, महापौरांच्या बंगल्यासमोर, विद्यापीठ रोड, अमरावती कॅम्प. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी मी केव्हाही तयार आहे. आणि कुठल्याही प्रकारची फी नाही. फार गरीब मुलगा असला त्याची राहण्या जेवणाची विनामूल्य व्यवस्था आहे. फार गरीब असला तर त्याला 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची व्यवस्था आहे. आपण मला या ठिकाणी बोलावलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या चॅनलचे मनापासून आभार मानतो आणि आपला निरोप देतो. जय हिंद, धन्यवाद. जय महाराष्ट्र. बघितलं आपण, काठोडे सरांनी आपल्याला प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं आणि आपणही अधिकारी व्हावं या दृष्टिकोनातून आपण वाटचाल केली पाहिजे, हाच एक संदेश त्यांनी दिला. परिस्थिती हे कारण नसते. शिक्षणासाठी परिस्थिती कशी असली तरी शिक्षण हे शिक्षण असते आणि ते आपण घेतलं पाहिजे, चांगलं बनलं पाहिजे. कारण की मागच्या लहान मुलांचा भार मोठ्याच्या खांद्यावर असतो. त्यामुळे मोठा जर चांगला घडला तर लहान बाकीची मंडळी जी आहे मागची ते सुद्धा चांगले घडेल आणि आई वडिलांचं स्वप्न चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकेल. न्यूज 24 महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये काठोडे सर व त्यांचे मित्र प्राध्यापक रामदासजी चौरे सर सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.